मोताळा तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 3 अशोक लेलंड कंपनीच्या टिप्परवर पोलिसांनी 2 मेला रात्री 1 वाजता धडक कारवाई केली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वॉटर सप्लाय समोर मोताळा रोड नांदुरा येथे पंचासमक्ष तिन्ही थांबवण्यात आली। त्यामुळे त्यांच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना मागितला असता उपलब्ध झाला नाही। यावेळी अशोक लेलंड कंपनीचे पिवळ्या रंगाचे टिप्पर क्रमांक MH28BB 9389 किंमत 10 लाख रुपये, 2 ब्रास वाळू किंमत अंदाजे 6000, पिवळ्या रंगाचे अशोक लेलंड कंपनीचे टिप्पर क्रमांक MH28BB 4913 किंमत 10 लाख रुपये, 2 ब्रास रेती किंमत 6000 रुपये, अशोक लेलंड कंपनीचेच विना नंबर वाहन किंमत 10 लाख रुपये, 2 ब्रास वाळू अंदाजे किंमत 6000 रुपये असा 30,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सागर संभाजी सोनवणे वय 24 वर्ष, वाहन चालक राहणार मूर्ती तालुका मोताळा, अतुल मोहन येरवळ वय 23 वर्षा, चालक गिरोळी तालुका मोताळा, लक्ष्मण उर्फ गणेश धोंडू चव्हाण वय 35, लाख नेहरूनगर वारुळी तालुका मोताळा यांच्या विरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 303(2) सह कलम 21(1), 21(2) गौण खनिज कायदा 1957 व मोटार वाहन कायदा सह कलम 50/177 खाली गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन प्रभारी आदित्य कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार इंगळे करीत आहेत। तहसीलदार अजितराव जंगम यांनी दिनांक 23 एप्रिलला रेती माफियाकडून मारहाण करण्यात आली होती, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती। त्यानंतर अवैध रेती तसेच अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने कारवाई केली नाही, परंतु पोलीस स्टेशन प्रभारी आदित्य कुमार सिंह यांनी एकाच वेळी 3 अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर वाहनांवर कारवाई केली हे विशेष आहे।